नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे संकष्ट चतुर्दशी. त्यानिमित्ताने आम्ही गणपती बाप्पासाठी खास मावा मोदक बनवलेले आहेत. झटपट मावा न वापरता बनवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपे आणि साधे आहेत हे मोदक करायला आणि चवीला खूप छान आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण अर्धी वाटी एवढी पेठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी दूध, 1 वाटी मिल्क पावडर आणि थोडं दूधमध्ये केसर टाकून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त या 4 साहित्यांपासून हे मोदक बनवायचे आहेत. सर्वप्रथम कढईमध्ये कढई गरम झाली की मग जे 1 वाटी दूध घेतलं होतं ते घालूया. दूध घालून झालं की मग आपण त्यात जे 1 वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे ते घालूया. बघा, 1 वाटी एवढं मिल्क पावडर घातलेलं आहे. आता छान असं मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मोदक करताना जे मिल्क पावडर आहे त्याला पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी अर्धा वाटी पिठी साखर घेतली होती ती देखील घालूया आणि छान असं मिक्स करत राहूया. आपल्याला हे मिश्रण साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते घट्टसर होईल आणि मग आपल्याला त्याचे मोदक करता येतील. बघा, आहे की नाही सोपं? या पद्धतीचे मावा मोदक तुम्ही कधी पाहिले आहेत का? खरं तर खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि यात आपण मावा देखील वापरलेला नाही आहे. फक्त घरच्या साहित्यांमध्येच आपण ही मोदक करत आहोत. बघा, 7 ते 8 मिनिटानंतर किती छान असं आपलं मिश्रण आहे ते घट्ट होतं आहे. म्हणजे आपले मोदक तयार करण्यासाठी आपलं जे मिश्रण आहे ते छान असं रेडी आहे. तुमचं मिश्रण जर का लवकर घट्ट होत नसेल तर तुम्ही ते काढून फ्रीजमध्ये 5 ते 7 मिनिटासाठी ठेवा. मग त्याचे मोदक बनवा, म्हणजे खूप छान असे मोदक येतील. आता आपण मोदक बनवून घेऊया. मोदकचा साचा वापरलेला आहे. यासाठी आपल्याला हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्याला छान असं संपूर्ण कडेने पसरून घ्यायचं आहे. मग आपण मोदकचा साचा बंद करूया आणि त्यानंतर आपला मोदक बघा किती छान असा होईल. खूप झटपट आणि पटकन होणारे हे मोदक आहेत. नक्कीच या पद्धतीने या संकष्टीला ट्राय करा आणि आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी जरूर करा. बाप्पाला खूप आवडतात मोदक. बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आपण मोदकाला साच्यातनं बाहेर काढूया. आहे की नाही झटपट होणारी रेसिपी? व्हिडिओ खूप छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. बघा किती छान असा आपल्या मोदकाला कड्या देखील आलेल्या आहेत. बघा, सुंदर झालेले आहेत आपले मोदक. याच पद्धतीने आपण आपले संपूर्ण मोदक करून घेऊया. बघा, आहे की नाही छान? आणि वरून केसर लावून मोदकांना गार्निशिंग देऊया. बघा, सुंदर आणि झटपट होणारे हे मावा मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडतील आणि बाप्पाचा नैवेद्य देखील तयार होईल. आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा या पद्धतीने मोदक नक्कीच करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.